नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इटुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, सहाय्यक परीक्षक या अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून गट क अंतर्गत ही भरती आपल्याकरता होऊ घातलेली आहे. क गट करता ही सहाय्यक परीक्षकची भरती अतिशय छान पद आहेत. बघूया डिटेल संपूर्ण या जाहिराती अंतर्गत. परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, पद आहे बघा सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षकचं. पदांची संख्या 16 आहे. शैक्षणिक पात्रता म्हणाल तर विज्ञान शाखेतील पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्लस MSCIT जे महाराष्ट्र शासनानुसार वेळोवेळी निर्देशित केलेला कम्प्युटरचा कोर्स. वयमर्यादा म्हणाल तर 18 ते 38 हा वयोगट असेल. OBC करता 3 वर्ष, SC ST करता 5 वर्ष वयामध्ये सवलत असेल तुम्हाला. वेतन बघा 41,800 ते 1,32,300 एवढं भरगतचं वेतन खालील पदाकरता आहे. आता हे पद गट करला आहे आणि महाराष्ट्र शासनाचं आहे, परंतु नेमकी जाहिरात आहे कुठली हे एकदा आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID अंतर्गत ही पदं या ठिकाणी निघालेली आहेत. या ठिकाणी बघा सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षकची एकूण 16 पदं आहेत. वेतन श्रेणी बघू शकता 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी असेल. आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते आपण बघूयाच. परंतु आता ह्या पदाकरता जी 16 पदं आहेत ती कोणा कॅटेगरीमध्ये आहेत ते तुम्ही या ठिकाणी एकदा नक्की बघून घ्याल. तर अलग अलग कॅटेगरीतली आहेत. शैक्षणिक पात्रता जसं आपण बोललो की विज्ञान शाखेतील पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. परंतु मुख्य विषय हा रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र उपविषयासह प्रथम अथवा द्वितीय श्रेणीतील पदवीधर असणे गरजेचे किंवा न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर म्हणजेच BSc फॉरेन्सिक सायन्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र आहात. यासोबत तुम्हाला माहिती तंत्रज्ञान या ठिकाणी यांनी दिलेली संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र जसं आपण MSCIT वगैरे म्हटलं आणि हिंदी आणि मराठीचे ज्ञान असून गुजराती आणि उर्दू भाषा असल्यास ती अतिरिक्त पात्रता तुमच्याकडे असेल. या ठिकाणी शैक्षणिक पात्रतासुद्धा त्यांनी सांगितली आहे, परंतु या पात्रतेमध्ये अपंगांना या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेले आहे एवढं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. वयमर्यादा बघू शकाल 18 ते 38 वर्ष खुला प्रवर्ग, मागास प्रवर्ग करता त्या ठिकाणी 5 वर्ष सवलत आणि अंशकालीन उमेदवार असतील तर 55 18 ते 55 हा गट असेल. माजी सैनिक असतील आणि सशस्त्र दलात जर केलेली सेवा 3 प्लस अधिक वर्षे असतील तर त्याही ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सवलत असेल. आता आरक्षणासंबंधीचे नियम त्यांनी संपूर्ण या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. परीक्षेचं कसं स्वरूप असेल बघा, ऑनलाईन पद्धतीने 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. भाग 1 मध्ये 120 गुणांची जी असेल ती बहुपर्यायी म्हणजे ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणतो तशी असेल आणि भाग 2 मध्ये 80 गुणांची निरीक्षण चाचणी असेल. ही पण ऑनलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी तुमची घेतल्या जाईल. आता ऑनलाईन परीक्षा जी असेल त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे माध्यम असेल आणि बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा जी असेल त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक, सामान्य ज्ञान हे जे विषय आहेत तुमचे त्या ठिकाणी या संपूर्ण विषयांसह तुमची त्या ठिकाणी ती परीक्षा असेल. 120 मिनिटांचा कालावधी असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही ती परीक्षा नक्की देऊ शकाल. तर अर्जाची तारीख विशेष म्हणजे या ठिकाणी आता अर्ज 10 तारखेपासून सुरू झालेले आहेत, 10 फेब्रुवारी 2026 पासून. परंतु शेवटची तारीख अजूनही 11/3/2026 म्हणजेच 11 मार्चपर्यंत असेल. निवड तुम्हाला ऑनलाईन परीक्षा असेल 200 गुणांची. फीस आता किती असेल तर खुल्या प्रवर्गातून 1,000 रुपये तुम्हाला अर्ज शुल्क, मागास प्रवर्गातून 900 रुपये आणि विशेष म्हणजे जर तुम्ही माजी सैनिक असाल तर कुठलंही ॲप्लिकेशन शुल्क तुम्हाला भरायचं नाही आहे. अर्ज ज्या ठिकाणून तुम्हाला अर्ज करायचा आहे तर ही वेबसाईट आहे www.mahacid.gov.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला पात्र ठराल. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, इतरांनाही शेअर करायला पाठवा, कारण की अशा भरत्या ह्या नेहमी येत नाही, त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.